नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 घडामोडींनी आपण बुलेटिनची सुरुवात करतोय. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं प्रदीर्घ आजारानं काल निधन झालं आणि त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 5 वाजता पणजीमध्ये मिरामार बीचवर अंत्यसंस्कार केले जातील. त्याआधी त्यांचं पार्थिव पणजीतल्या भाजप मुख्यालयामध्ये आधी ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते आता गोवा कला अकादमीकडे मार्गस्थ करण्यात आलंय. दुसरी घडामोड ती म्हणजे राजकीयदृष्ट्या महत्त्वाची. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे, पण त्या प्रयागराज ते वाराणसी अशी गंगा यात्रा करतायत. 140 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि गंगा किनाऱ्यांवरच्या गावांमध्ये देखील त्या जाणार आहेत. गंगा पूजन देखील त्यांनी गंगा यात्रेआधी केलेलं आहे. ती देखील दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतो आहोत. आपण बघतोय उमदा नेता हरपलाय. मनोहर पर्रीकर यांचं निधन झालेलं आहे आणि अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव आता गोवा कला अकादमीमध्ये पणजीत ठेवण्यात येत आहे. भाजप कार्यालयानंतर ते तिथे रवाना करण्यात आलेलं आहे. नितीन गडकरी गोव्यामध्ये दाखल आहेतच, पण त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे इतरही जे वरिष्ठ नेते आहेत ते देखील गोव्यात दाखल व्हायला आता सुरुवात होते. गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी 5 वाजता पणजीतल्या मिरामार बीचवर अंत्यसंस्कार केले जातील. पणजीतल्या भाजप मुख्य कार्यालयामध्ये त्यांचं पार्थिव काही वेळापूर्वी ठेवण्यात आलेलं होतं आणि लाडक्या नेत्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे रांगा लावून गोवेकर उभे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील यावेळी उपस्थित होते आणि आता गोवा कला अकादमीच्या दिशेनं त्यांचं पार्थिव रवाना करण्यात आलेलं आहे. 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ते तिथे ठेवलं जाईल. मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबात 2 मुलं, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. अत्यंत साधी राहणी, कामाचा प्रचंड आवाका, स्वच्छ प्रतिमा, कधी वादग्रस्त किंवा शेलक्या भाषेत टीका न करणं, हलगर्जीपणाचे आरोप त्यांच्यावर नाहीत आणि अशा अनेक वैशिष्ट्यांसह गुणवैशिष्ट्यांसह मनोहर पर्रीकर हे व्यक्तिमत्व घडत गेलं होतं. पहिला IITचा पदवीधर असलेला आमदार हा बहुमान देखील त्यांना मिळाला होता. हा लोकप्रिय लोकनेता, प्रत्येकाला आपल्याला हवाहवासा वाटणारा असा गोवेकरांचा मनोहर भाई आज हरपलेला आहे. फक्त त्यांचे सहकारीच नाहीत, कुटुंबीय नाहीत, तर भाजपचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर गोव्यातले नागरिक देखील मोठ्या संख्येनं या सगळ्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळतात. आधुनिक गोव्याचे शिल्पकार असंच त्यांना म्हटलं जातंय आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोव्याच्या या रस्त्यावर गर्दी झालेली आपण पाहतो आहोत. स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे मनोहर पर्रीकर यांचं निधन झालं आणि राजकीय जीवनात सातत्यानं धकाधकीचं आयुष्य असतं सगळं आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रकृतीकडे केलेलं दुर्लक्षच त्यांच्या जीवावर बेतलं आणि याच संदर्भात त्यांचे मित्र शेखर साळकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेली ही बातचीत ऐकूयात. माझ्यासोबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे जवळचे सहकारी डॉक्टर शेखर साळकर सर आहेत, जे स्वतः कर्करोग तज्ज्ञ देखील आहेत. सर, इतक्या दिवसाची झुंज शेवटी अपयशी ठरली आणि अखेरचा निरोप घेतलेला आहे पर्रीकरांनी, सगळ्या गोव्याचा आणि संपूर्ण देशाचा. तुम्ही इतकी वर्ष त्यांच्यासोबत काम केलं, काय वेगळे पण सांगाल? हे इज टोटली डिफरंट, एकदम वेगळाच माणूस होता. म्हणजे आपल्या कामाकडे सिन्सिअरिटी, आपल्या हेल्थकडे निष्काळजीपणा, म्हणजे हे सगळं त्या निष्काळजीपणापर्यंत झालं आहे. म्हणजे इतकं टेन्शन आहे त्यांना. 2 स्टँड्स होते आतमध्ये, डायबिटीस होती. त्यांनी स्वतःच्या बायकोचं निधन पण पाहिलं आहे. आम्ही पण बरोबर होतो तेव्हा, वेन मी डायग्नोज, तेव्हा काय त्यांची हालत होती ती. पण एकदा ते या पॉलिटिक्समध्ये झोकून घेतले की ते विसरायचं बाकीचं सगळं. आणि हेल्थबाबत त्यांचे म्हणजे एकदम निष्काळजी, म्हणजे हाईट, म्हणजे जेवण बिवण ते कधी टाईमवर नाही. त्यांना ते फिश एकदम त्यांच्या जवळ आवडतं, एकदम आवडते, म्हणजे एकदमच आवडतं जास्त. फिश खायचं म्हणजे आमका खायचं विसवण, प्रॉन्स स्पेशली मीन्स इज देन चिकन 65. ही कुड फिनिश दॅट फुल 2 plates ऑल्सो सायमल्टेनियसली अँड विल नॉट शेअर विथ एनीबडी एल्स. कोणाकडे शेअर पण करणार नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की
त्याचे ते चिकन 65, नंतर एक गोईचीन आमच्या एक रेस्टॉरंट आहे, तिकडे त्यांचा एक स्पेशल राईस होता, ते दम राईस असा, ते पण त्यांचं आवडीचं होतं. हां, मड राईस समथिंग लाईक दॅट. आणि वेन एव्हर वी यूज टू गो व्हेरी सिम्पल, चप्पल घालून. म्हणजे त्यांच्याबरोबर मी एकदा दिल्लीला घेतो होतो, म्हणजे साऊथ ब्लॉकमध्ये अडवाणी साहेबांना मिळाला. रात्री मग त्यांना अटल बिहारी वाजपेयी हे होते, मीटिंग होती, प्राईम मिनिस्टर होते. चप्पल घालून, साधा शर्ट घालून, म्हणजे तिकडचे ते हे मला विचारतात की बाबा कोण आहे, कोण चीफ मिनिस्टर ते सांगा आम्हाला. असं तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, कर्करोग तज्ज्ञ आहात, कशात कमी पडले? व्हेन ही वॉज डिफेन्स मिनिस्टर जरी होते, त्यांनी मला त्यांच्या सेक्रेटरीने एक दिवस फोन केला की ही वॉन्ट्स टू सगळं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. मला ठीक आहे, तारीख दिली, स्ट्रेस टेस्ट एव्हरीथिंग, ऑल टेस्ट, फुल एक्झिक्युटिव्ह चेक. एक दिवस पहिल्यांदा फोन आला, नाही मी येऊ शकत नाही. परत तिने रिकन्फर्म केलं दुसऱ्या वेळेला. दुर्लक्ष झालं, एकदम दुर्लक्ष. आय थिंक इट इज हिज फॉल्ट ओनली. नोबडी कामासाठी ही वॉज टोटली इन्वॉल्ड इन दिस. लिटल ओव्हर कॉन्फिडंट, म्हणजे त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होतं की मला काही होणार नाही म्हणून. ॲक्च्युली ही वॉज स्ट्रॉंग डायबेटिक. ही हॅड दिस वॉट यू कॉल अवर 2 स्टँड्स होते आतमध्ये. सो ही वॉज ॲक्च्युली अ व्हेरी हाय कॅन्डिडेट फॉर कार्डियाक प्रॉब्लेम. वी वर एक्सपेक्टिंग सम कार्डियाक प्रॉब्लेम म्हणून. सडनली दिस थिंग केम लाईक बॉल्ट. अँड वन डे, एक दिवस ते आले होते, त्यांचा मित्र ॲडमिट होता. रात्री म्हणाले मला भेटायला पाहिजे. म्हणजे ये गोव्यात इकडेच. वेन यू वॉज चीफ मिनिस्टर अराउंड, आय वुड से अराउंड एक 8 महिन्यापूर्वी, बिफोर डायग्नोसिसच्या 8 महिन्यापूर्वी. तो रात्री आले होते. हा म्हणे वी जस्ट गिव्ह मी 1 ब्लड सॅम्पल, एक ब्लड सॅम्पल द्या, मी सगळे टेस्ट करतो. नाही म्हणाले, फक्त प्रेशर बघा माझं. प्रेशर वॉज व्हेरी गुड, 120/80. and he was not ready to give a blood sample because that blood sample could have diagnosed. Finally, what diagnosed him was the blood sample. His CA 19.9 was very high. सुरुवातीला ते सगळे पँक्रेटायटिस असं तसं वाटत होतं. इन द एंड इट फायनली बिकॉज ऑफ ते जी ब्लड टेस्ट केली त्याच्यामध्ये सगळं कळून आलं. आणि नंतर हिज फाईट वॉज अमेझिंग. नाही, शरीराने थकले होते, बट हिज मेंटल मीन्स फर्स्ट फ्लोअर वॉज व्हेरी गुड. He used to think he could make out, he could diagnose, he could write in the files. But his because he could not take food, his intestines were not functioning. And त्याच्यासाठी त्यांना एकदम म्हणजे शक्ती नव्हती अंगात, म्हणजे बाहेर येऊन हे काय करायचं. पण त्यांचा मेंदू चालत होता चांगला आणि ही कुड हॅव डन ऑल दिस फ्लायर क्लिअरन्स. शेवटपर्यंत 3 दिवस पूर्वी, बिफोर ही कुड गो इन टू कोमॅटोज, ही हॅज टेकन अ डिसिजन्स. आणि नंतर लास्ट 2-3 दिवस फक्त त्रासाचे होते. खूप खूप धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडे सर, संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, पणजी, गोवा. आणि त्यांच्या आणखीन आठवणी आपण जाणून घेणार आहोत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र साठे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेली बातचीत ऐकूयात. मनोहर पर्रीकर यांना गोवेकरांसह संपूर्ण देशानं आता अखेरचा निरोप दिलेला आहे. आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे सर आहेत. सर, एक सहकारी म्हणून पहिली प्रतिक्रिया. एक तर अतिशय एक जवळचा मित्र आणि मार्गदर्शक मी गमावला आहे असं मी सुरुवातीला माझी प्रतिक्रिया देईन. अतिशय दुःख झालं. गेलं वर्षभर जवळजवळ ते एका दुर्धर रोगाशी झुंजत होते, पण त्यांची एकूण इच्छाशक्ती एवढी प्रचंड होती की त्या इच्छाशक्तीच्या जोरावर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी गोव्याची सेवा केली. त्यामुळे असा एक निस्सीम ज्याला म्हणू आणि ज्याची विचारांच्या प्रती प्रतिबद्धता होती, असे मनोहर पर्रीकर आपल्यातनं निघून गेलेत. हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे. सर, इतर राजकारणी आणि एक मुख्यमंत्री म्हणून किंवा संरक्षण मंत्री म्हणून काय नेमका फरक जाणवला तुम्हाला इतकी वर्ष काम करताना? असं आहे की देशाच्या संरक्षण विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणं, अशी एक वेगळी दृष्टी त्यांची होती. स्वतः एकतर तंत्रज्ञानातले एक अभ्यासक ते होते आणि सुरक्षा विषयासारख्या, डिफेन्स मिनिस्टरसारखा एक मोठा विषय त्यांना मिळाला. प्रधानमंत्री मोदींनी स्वतः त्यांच्यावर विश्वास टाकला होता आणि गोव्यातनं त्यांना ते तिकडे घेऊन गेले. मी एकदा ते संरक्षण मंत्री असताना त्यांना भेटायला गेलो होतो आणि जेव्हा त्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराशी गेलो तेव्हा मला तिकडे एक मराठी माणूस भेटला नाशिकचा. आणि तिथे आपल्याला माहिती आहे की आपण मंत्रालयात गेलो की कोण तुम्हाला भेटायला ते नाव लिहिलं असतं. तर त्यांनी माझं साठे नाव बघितलं आणि तो म्हणाला, अरे महाराष्ट्रीयन का? म्हटलं हो महाराष्ट्रीयन. मग तो माझ्याशी मराठीत बोलायला लागला आणि मी त्याला विचारलं की काय एकूण कसं काय वाटतंय. तो मला, साहेब तुम्हाला सांगू,
की हा माणूस संरक्षण मंत्री झाल्यापासून आमच्या सगळ्या यावत सुरक्षा सैनिकांचं हे मनोबल वाढलेलं आहे. मला वाटतं की हीच प्रतिक्रिया ही बोलकी आहे की त्याचं या संरक्षण मंत्रालयात त्यांचं केवढं मोठं योगदान राहिलेलं आहे. पण सर मला सांगा, त्यांचा कामाचा आवाका इतका होता की प्रकृतीकडेही काही प्रमाणामध्ये मग दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं आज ही वेळ आली असं वाटतं. असं एकदम म्हणता येणार नाही, पण ते 18 तास काम करायचे. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचे आदर्श होते कामाच्या बाबतीत, पण त्यांनी भरपूर काम केलं आणि भरपूर काम करायचं, ज्याला इंग्रजी भाषेत आपण वर्कोलिक म्हणतो, अशा प्रकारचे होते. कारण एकतर त्यांची पत्नीसुद्धा काही वर्षांपूर्वी दुर्दैवाने कर्करोगानेच गेली होती. आई वडीलसुद्धा लगेच गेले आणि त्यानंतर त्यांनी केवळ एकच ध्यास घेतला होता की गोव्याची सेवा करण्याचा, पर्यायाने देशाची सेवा करण्याचा. म्हणून ते संरक्षण खात्यात गेले आणि त्यांनी काम केलं. सर, इतक्या वर्षातली एखादी आठवण मनोहर पर्रीकर यांची, जो भावलेला एखादा प्रसंग तुम्हाला? नाही, मला आठवतंय की ते संरक्षण मंत्री असताना एकदा मुंबईत आले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एका कार्यक्रमाला आम्ही त्यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावलं होतं आणि जसे ते विमानतळावर आले, मी त्यांना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर ते म्हणाले, तुझी गाडी कुठे? मग माझी गाडी दाखवली. म्हणजे मी तुझ्या गाडीत बसतो, मी सरकारच्या गाडीत बसणार नाही. आणि ते माझ्या गाडीत बसले, माझ्या शेजारी, आणि त्यांनी सगळ्या त्यांच्या संरक्षण खात्याच्या ताफ्याला परत पाठवून दिलं आणि माझ्या ते घरी आले. आम्ही चहा प्यायला आणि मग म्हाळगी प्रबोधिनीत आम्ही गेलो. त्यामुळे एवढं निरलस आणि एवढं साधं व्यक्तिमत्व की ज्यांनी कधी ढोकबाजी केली नाही. म्हणजे जसे ते आत होते तसेच ते बाहेर होते. म्हणजे आपण म्हणतो ना की दाखवायचे दात वेगळे असतात आणि तसं नाही, तर त्यांचं अंतर्बाह्य, ज्याला आपण म्हणू अंतर्बाह्य निर्मळता आपण ज्याला म्हणू, अशी त्यांच्या प्रत्येक प्रसंगातून आणि प्रत्येक व्यवहारातनं ही आपल्याला दिसून आली होती. सर, शेवटचा प्रश्न, राजकीय पोकळी म्हणजे ती गोव्याच्या बाबतीत असेल किंवा देशाच्या बाबतीत असेल, कशी भरून काढली जाऊ शकते आता? कारण ते तर आता आपल्यात नाही. असं आहे की शेवटी एक माणूस असतो, तो त्या माणसाची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे मनोहर पर्रीकर ते मनोहर पर्रीकरच. त्यामुळे त्यांची जागा दुसरं कोणी भरून घेईल अशी व्यक्ती लगेच मनोहरसारखी कोणी होणार नाही. पण शेवटी संस्था जीवन असतं. राजकीय पक्ष एका व्यक्तीच्या वर अवलंबून नसतो, संस्था जीवन चालू राहतं. पण मनोहर पर्रीकरांचं जे योगदान आहे किंवा मनोहर पर्रीकरांची जी छबी आहे, जी प्रतिमा आहे, तसंच मनोहर पर्रीकर दुसरे निर्माण होणार नाहीत. पण राजकीय जीवन किंवा राजकीय पक्षाचा प्रवास हा त्याच्यासाठी थांबणार नाहीये. पण एक नक्कीच आहे की असा एक उंची असलेला माणूस जो अजातशत्रू होता. कारण आपण काल सगळ्यांनी प्रतिक्रिया बघितल्या असतील की सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे, सर्व राजकीय नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे, त्यांच्याबद्दलचा दुखवटा व्यक्त केलेला आहे. तर मला असं वाटतं हे त्यांचं मोठं योगदान आहे. पण शेवटी एका माणसाची जागा दुसरे माणूस घेऊ शकत नाही. पण शेवटी राजकीय पार्टी किंवा कोणती संस्था थांबत नाही. आणि भारतीय जनता पार्टीची तर अशी परंपराच आहे की व्यक्तिकेंद्रित पार्टी कधीच नव्हती आणि कधीच नसणार आहे. त्यामुळे पार्टी चालूच राहणार आहे. पण शेवटी नुकसान तर आहेच, पक्षाचं नुकसान आहेच. नक्कीच पक्षाचं देखील नुकसान झालेलं आहे मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळं, असं साठे सर यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, पंजीम, गोवा.